नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, जाणता हृदय हे या कार्यक्रमामध्ये श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट आणि रिसर्च सेंटर याचे प्रख्यात हार्ट सर्जन डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी आजही आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत आहे स्टुडिओमध्ये. धन्यवाद हरिभाऊ. नमस्कार नाशिककरांनो. सर, आपण जाणता हृदय हे हृदयाबद्दल बोलतो आहोत. आपण मागच्या वेळेस रिव्हर्सेबल आणि इरिव्हर्सेबल, मायनर आणि मेजर असे वेगवेगळे रिस्क फॅक्टर आणि त्याच्या संबंधित आपण बोललो. त्याच्या लक्षणं काय, त्याचे कारण काय याबद्दल आपण बोललो. आणि तुम्ही त्यावेळेसच म्हटला होतात की आपण यावेळेस त्याचे उपाय काय याच्याबद्दल बोलणार आहोत. उपायांच्या आधी मी म्हणेन की हे होऊ नये यासाठी आपण प्रतिबंधात्मक पावलं काय टाकू शकतो. येस सर, ते जास्त महत्वाचं. बरोबर बरोबर. तर त्या दृष्टीने विचार करता आपण आपल्या पूर्वजांच्या जीवनशैलीकडे परत एकदा वळून बघायला पाहिजे. आपल्या पूर्वजांची जीवनशैली कशी होती, तर सूर्योदयापूर्वी उठणं, प्रातःविधी उरकून व्यायाम करणं, विशेषतः सूर्यनमस्कार करणं किंवा इतर प्रकारचे जोर बैठका, इतर प्रकारचे व्यायाम करणं, प्राणायाम करणं, योगासनं करणं, ध्यानधारणा करणं, त्यानंतर नाश्ता किंवा जेवण करून शेतावर कामाला जाणं किंवा इतर कामाला जाणं, दुपारी हलका आहार घेऊन संध्याकाळी सूर्यास्ताच्या आसपास आहार घेऊन त्यानंतर काहीही न खाता, साधारण आता त्यावेळेस घड्याळं असतील नसतील पण साधारण 9च्या दरम्यान ते झोपी जायचे. ही एक अतिशय सशक्त आणि निरोगी जीवनशैली आहे. आज हृदयविकार होण्याचं मुख्य कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली. विजेचा शोध लागला, लाईट बल्बचा शोध लागला आणि रात्रीचा दिवस व्हायला लागला. माणसाला दिवसाचे 24 तास सुद्धा अपुरे पडायला लागले. आणि त्यामुळे काय झालं की सकाळी लवकर उठणं कमी झालं, उशिरा उठणं, त्यानंतर कामावर जायच्या घाईमुळे व्यायाम टाळणं, न्याहारी टाळणं किंवा नावापुरतं काहीतरी 2 बिस्किट, 2 टोस्ट, चहा, कॉफी असं काहीतरी घेणं, कामावर जाणं, कामावर ठरलेल्या वेळी डबा खाणं, रात्री उशिरा कामावरून परत येणं, काम जास्त असतं किंवा प्रवासाची वेळ पण जास्त असते. मुंबईतल्या लोकांचं जर आपण बघितलं तर काम संपल्यानंतर त्यांना घरी पोहोचायला कधी कधी 2-2, 3-3 तास लागतात. आणि मग एकदा सगळी टेन्शन्स आवरली की सगळे कुटुंबीय एकत्र बसून गप्पा मारत टीव्ही समोर जेवण करतात. ही एक अतिशय चुकीची जीवनशैली आहे. आणि ते रात्रीचं जेवण झाल्यानंतर काय थोड्या वेळात ते झोपी जातात. याच्यामुळे काय होतं की मेदवृद्धी होते. आपण जो आहार घेतो त्याचा शरीराने वापर केला नाही, म्हणजे त्यातल्या उष्मांकांचा किंवा कॅलरीजचा शरीराने वापर केला नाही, तर त्या कॅलरीजचं रूपांतर मेदामध्ये होतं आणि अशा प्रकारे वजन वाढत जातं. बऱ्याच वेळा मला पेशंट्स प्रश्न विचारतात की डॉक्टर, मी तर दिवसातून एकदाच जेवतो किंवा जेवते पण तरीही माझं वजन कमी होत नाही, उलट वाढत चाललेलं आहे. आणि मी जर त्यांना विचारलं की तुम्ही केव्हा जेवता, तर ते सांगतात आम्ही फक्त रात्री जेवतो, सकाळी नाश्ता टाळतो, दुपारचं जेवण नाममात्र होतं आणि फक्त रात्री जेवतो. कसं काय वजन कमी होणार आहे? कारण रात्रीच्या जेवणातल्या ज्या कॅलरीज आहेत त्याचा जर तुम्ही वापरच केला नाही तर त्याचा मेदामध्ये, चरबीमध्ये रूपांतर होणार आणि वजन वाढत जाणार. त्यामुळे इंग्रजीत काही म्हणी आहेत त्या मी तुम्हाला सांगू इच्छितो. इंग्रजीत पहिली म्हण आहे ब्रेकफास्ट ईट अलोन, लंच शेअर विथ युअर फ्रेंड आणि डिनर गिव्ह इट टू युअर एनिमी. त्यावरून लक्षात घ्या की आपल्या आहारामध्ये सकाळचा नाश्ता किंवा न्याहारी किती महत्वाची आहे. ती पोटभर करावी, कारण त्या ऊर्जेवर आपण दिवसभर काम करत राहतो. दुपारचं जेवण हे नाश्त्यापेक्षा अर्ध असावं आणि संध्याकाळचं, मी रात्रीचं म्हणत नाहीये, संध्याकाळचं जेवण जे 7च्या आत व्हायला पाहिजे ते दुपारच्या जेवणापेक्षा अजून कमी असायला हवं, म्हणजे नाममात्र असायला हवं. दुसरी म्हण आहे
ब्रेकफास्ट ईट लाईक अ किंग, येस. लंच ईट लाईक अ बेगर, आणि डिनर ईट लाईक अ मायझर. म्हणजे राजासारखी न्याहारी करा, भिकाऱ्यासारखं दुपारचं जेवण करा आणि कंजूस माणसासारखं रात्रीचं जेवण करा, अगदी नाममात्र. हे जर आपण पाळलं तर नक्कीच आपलं वजन नियंत्रणात राहतं. आणि वजनाच्या अनुषंगाने होणारे जे आजार असतात, ब्लड प्रेशर, डायबिटीस, हार्टचे प्रॉब्लेम, किडनीचे प्रॉब्लेम, विविध प्रकारचे कर्करोग, याच्यावर नियंत्रण आपल्याला ठेवता येतं. हे झालं जेवणाच्या वेळांबद्दल. त्यानंतर आपण आहारात काय घ्यावं आणि काय नाही हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आपलं मानवी शरीर हे शाकाहारासाठी बनलेलं आहे. लाख वर्षांपूर्वी किंवा काही लाख वर्षांपूर्वी जेव्हा माणूस हा हंटर गॅदरर म्हणजे शिकार करून आणि फळं कंदमुळं गोळा करून खात होता, तेव्हा त्यांच्या आतड्यांची रचना वेगळी होती. आजची आपली उत्क्रांतीनंतर आतड्यांची रचना बदललेली आहे. पूर्वी आपल्याला खूप मोठ्या किंवा लांबीचं आतडं होतं. आता आपण जेव्हापासून शेतीकडे वळालो आणि शिजवलेलं अन्न खायला लागलो, तसं तसं त्या आतड्याची लांबी कमी कमी होत गेली. आणि आज आपण ज्याला अपेंडिक्स म्हणतो, ते काही लाख वर्षांपूर्वी एक पूर्ण वाढलेलं आतडं असायचं, की ज्याच्यामुळे आपल्याला मांसाहार किंवा कच्ची फळं मुळं पचवण्याची ताकद मिळायची. आज उत्क्रांतीमुळे आपण ती ताकद गमावून बसलेलो आहे. आपल्या दातांची रचना ही सुद्धा पूर्वी जशी होती, सुळ्यांसारखी होती, तशी आता राहिलेली नाहीये. त्यामुळे मांसाहार पचवण्याची शक्ती नाहीये. आपल्या आतड्यांमधले, पोटात जठरामधले पाचक रस जे आहेत, डायजेस्टिव्ह ज्युसेस जे आहेत, ते सुद्धा फक्त शिजवलेलं अन्न पचवू शकतात. त्यामुळे आपण शिजवलेलं अन्न खाणं किंवा शाकाहार करणं हे आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे. मांसाहारामध्ये चरबीचं प्रमाण जास्त असतं. जेवढं जनावर मोठं तेवढं त्याच्यात चरबी जास्त असते. आणि त्यामुळे रक्तातलं कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड वाढतं. आणि त्या चरबीमुळे हळूहळू रक्तात ब्लॉकेजेस तयार होतात, रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेजेस तयार होतात आणि रक्तपुरवठ्यामध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण शाकाहार पाळावा. मांसाहार हा चवीचा भाग असतो. बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की आजारी माणूस आहे, मग त्याला मटणाचं पायाचं सूप द्यायचं किंवा चिकन मटण खाऊ घालायचं म्हणजे तो लवकर रिकवर होईल. तर हा गैरसमज आहे. कारण जेवढं नॉनव्हेजमध्ये प्रोटीन्स असतं ते आपल्या अनेक डाळींमध्ये प्रोटीन्स असतं. पनीरमध्ये प्रोटीन्स असतं, प्रथिनं जी सोयाबीनमध्ये अधिक प्रमाणात आढळतात, शेंगदाण्यांमध्ये चांगल्या प्रमाणात प्रोटीन्स असतात, बदामामध्ये प्रोटीन्स असतात, जे इतकेच असतात. म्हणजे सरासरी 100 ग्रॅम मांसाहारामध्ये किंवा बदामामध्ये जेवढे प्रोटीन्स असतात ते समसमान साधारण 23 ते 24% इतके असतात. त्यामुळे हा समज मनातून काढून टाकायला पाहिजे की आजारी माणूस असेल तर किंवा कमकुवत माणूस असेल तर ताकद येण्यासाठी मांसाहार करणं गरजेचं आहे. या उलट मांसाहार हा शरीरासाठी जास्त घातक ठरतो, त्यातल्या चरबीमुळे. आणि अर्थातच मांसाहारामुळे आपल्या पचनशक्तीवर ताण पडतो. ज्यांना ऑलरेडी हृदयविकार आहे, ज्यांचं हृदय कमकुवत आहे आणि हृदय कमकुवत असल्यामुळे आतड्यांचा रक्तपुरवठा कमी होतो, अशा व्यक्तींच्या हृदयावर जास्त ताण पडतो मांसाहारामुळे. त्यामुळे मांसाहार टाळणं हे श्रेयस्कर. त्यानंतर आपल्या आहारात रिफाईंड फूड्स म्हणजे खूप प्रक्रिया केलेलं अन्न याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. पूर्वी संपूर्ण गव्हाच्या चपात्या खाल्ल्या जायच्या, भाकऱ्या खाल्ल्या जायच्या किंवा मक्याच्या भाकऱ्या खाल्ल्या जायच्या. आता त्याचं कोंडा काढला जातो बाजूला. फक्त मैद्याच्या रोट्या, नान, ब्रेड, बिस्किट याचा सर्रास वापर होत आहे. आणि ते सोयीचं आहे कारण ते बनवावं लागत नाही, चांगलं दिसायला चवीला चांगलं लागतं, ते रेडीमेड असतं. त्यामुळे तुम्हाला घाईच्या वेळेस जर पोट भरायचं असेल तर ते अतिशय सुटसुटीत आणि सहज उपलब्ध असलेलं अन्न पदार्थ ठरतात. तर ते चुकीचं आहे. दुसरी प्रक्रिया केलेली गोष्ट म्हणजे साखर. पूर्वी गुळ वापरायचे. गुळामध्ये लोह, खनिज, जीवनसत्व हे भरपूर प्रमाणात असतात. पण गुळापासून जेव्हा साखर बनते तेव्हा फक्त शुद्ध साखर असते ती.
आणि त्याच्यात ही बाकीची जीवनसत्व, आयर्न, मिनरल्स हे सगळं गायब होऊन जातं. हे शरीराला चांगलं नाहीये. आपण तेलाचं उदाहरण घ्या. पूर्वी घाण्याचं तेल वापरायचे, आता ज्याला कोल्ड प्रेस्ड ऑइल म्हणतात, किंवा आजकाल आपण जाहिराती पण बघतो पेपरमध्ये की कोल्ड प्रेस्ड ऑइल हे शरीरासाठी उपयुक्त असतं म्हणून. घाण्याच्या तेलामध्ये सुद्धा सगळी जीवनसत्व, मिनरल्स, खनिज, आयर्न याचं प्रमाण भरपूर असतं. या उलट जेव्हा ते तेल रिफाईन केलं जातं तेव्हा त्यातले इम्प्युरिटीज किंवा अशुद्धता म्हणजेच हे मिनरल्स, विटॅमिन्स हे सगळे बाजूला काढले जातात आणि शुद्ध तेल, डबल रिफाईंड, ट्रिपल रिफाईंड, हे आपण आपल्या प्रतिष्ठेचं प्रतीक मानतो की आम्ही आमच्या घरी फक्त डबल रिफाईंड ऑइल वापरतो. तर हे डबल रिफाईंड ऑइल हे शरीरासाठी खूप काही चांगलं नसतं. शरीराला तेल आवश्यक असतं, शारीरिक प्रक्रियांसाठी खूप आवश्यक असतं. आपल्या सांध्यांमधलं जे फ्लुईड असतं, सायनोव्हियल फ्लुईड असतं, त्याला तेल आवश्यक असतं. अनेक संप्रेरक किंवा हार्मोन्स बनतात आपल्या शरीरामध्ये, त्याच्यासाठी ऑइल्स किंवा तेल इसेन्शियल असतं. पण त्या तेलाचं प्रमाणही जास्त नको. मला 2 प्रश्न नेहमी विचारले जातात. एक म्हणजे किती तेल वापरावं आणि कुठलं तेल वापरावं. किती तेल वापरावं, तर एक सरासरी मी सांगतो की 4 माणसांचं कुटुंब असेल तर एका महिन्याला त्या कुटुंबाने 1 किलो किंवा 2 किलो तेलापेक्षा जास्त वापरू नये. हो, बऱ्याच ठिकाणी 5-5 किलो तेल हो. वापरलं जातं. आणि मग त्यांचा असा समज असतो की पेपरमधल्या किंवा टीव्हीवरल्या जाहिराती बघितल्या की हे असं ऑइल, हे राईस ब्रॅन ऑइल, हे सनफ्लॉवर ऑइल हे शरीरासाठी चांगलं असतं, मग त्यात पुऱ्या तळून खाऊ शकतात. हा गैरसमज आहे. तेल हे शेवटी तेल असतं, मग त्याचा सोर्स किंवा स्त्रोत कुठलाही असो, हे काम एकच करतं. जाहिरातीवर जास्त आपला भर दिला जी, जातो, जी, त्याच्यामुळे बघाल तसं ते वाटतं की हे खाल्लं तर हरकत नाही, किंवा ते भरपूर प्रमाणात घेतलं तरी सुद्धा काही हा. अडचण नाही म्हणून. पण तसं नसतं ते. तुम्ही सूर्यफूल तेल घ्या, शेंगदाणा तेल घ्या, सोयाबीन ऑइल घ्या, राईस ब्रॅन ऑइल घ्या, करडईचे तेल घ्या, कुठलंही तेल घ्या, त्याच्यात अजून एक गोष्ट असते की पॉली अनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाण. तर असं मानलं जातं की पाम तेल आणि खोबरेल तेलमध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाण जास्त असतं, जे मांसाहारामध्ये पण असतं. मांसाहारातली जी चरबी असते त्याच्यात सॅच्युरेटेड किंवा संपृक्त म्हणतो आपण, संपृक्त स्निग्ध याचं प्रमाण जास्त असतं आणि ते शरीरासाठी जास्त घातक असतं. या उलट जे पॉली अनसॅच्युरेटेड किंवा असंपृक्त स्निग्ध असतं किंवा फॅट असतं ते शरीरासाठी तितकंसं घातक नसतं. आपण तिळाचं तेल, जवसाचं तेल जर बघितलं तर त्याच्यात पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स किंवा असंपृक्त स्निग्धाचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. पण कायम लक्षात ठेवायचं की प्रमाण लक्षात ठेवलं पाहिजे आपण. पण मग कोणतं तेल वापरावं असं काही सुचवू शकाल? कारण आता आपली चर्चा झाली की शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल, खोबरेल, त्याच्यानंतर तिळाचं आणि पाम तेल वगैरे हे पण. मग नेमकं असा प्रश्न पडतो ना की वापरावं कोणतं? पाम तेलाचा वापर थोडा कमी करावा. पण आपण जर बघितलं तर मलेशिया, इंडोनेशिया या देशांमध्ये पाम तेलाचा सर्रास वापर होतो. याचा अर्थ असा आहे का की तिथल्या लोकांना इतरांपेक्षा जास्त प्रमाणात हृदयविकार होतो. किंवा आपल्या किनारपट्टीवर बघितलं तर खोबऱ्याचा, नारळाची झाडं असतात, खोबऱ्याचा वापर जास्त होतो, खोबरेल तेलाचा केरळमध्ये खोबरेल तेलच वापरलं जातं. अगदी आपले बनाना चिप्स जे असतात ते सुद्धा खोबरेल तेलात तळले जातात. तर त्यामुळे त्यांच्यामध्ये हृदयविकाराचं प्रमाण जास्त असतं का? नाही. तर ते लोक प्रमाण लक्षात घेतात. म्हणजे दोन्ही गोष्टींचा समतोल बघितला पाहिजे आपण, कुठल्या प्रकारचं तेल वापरतो आणि किती प्रमाणात वापरतो. ऑलिव्ह ऑइल हे शरीरासाठी खूप चांगलं मानलं जातं. जे मेडिटेरेनियन देश आहेत त्यांच्यामध्ये ऑलिव्ह ऑइलचा वापर होतो. सॅलॅडवर कच्चं ऑलिव्ह ऑइल टाकतात, ती चवीला खूप छान लागतं आणि आरोग्यासाठी हितकारकही असतं. पण त्याच ऑलिव्ह ऑइलमध्ये तुम्ही स्वयंपाक करायचं ठरवलं तर ते घातक ठरतं. अच्छा. कारण ऑलिव्ह ऑइल जर तापवलं तर त्याच्यात जे घटक तयार होतात ते शरीरासाठी घातक असतात. त्यामुळे ऑलिव्ह ऑइलमध्ये काही भाजी परतणं किंवा अंड फ्राय करणं किंवा इतर काही गोष्टी करणं हे घातक असतं. ऑलिव्ह ऑइल हे कच्च्या स्वरूपातच वापरणं चांगलं असतं. तेव्हा या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला हवा आणि मगच तेल कुठलं आणि किती प्रमाणात वापरायचं ते ठरवायचं.
जसं मी सांगितलं, जवसाचं तेल आहे किंवा तिळाचं तेल आहे, त्याच्यात पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाण जास्त असतं. किंवा समुद्रातले काही मासे असतात, विशेषतः विषुववृत्ताच्या वरती जे मासे असतात, त्या माशांमध्ये जी फॅट्स असतं किंवा चरबी असतं त्याच्यात पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाण जास्त असतं. आपण ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, ओमेगा 6 फॅटी ॲसिड्स याबद्दल ऐकत असाल, तर याचं प्रमाण माशांच्या तेलांमध्ये असतं. त्यामुळेच पूर्वी कॉड लिव्हर ऑइल, शार्क लिव्हर ऑइलच्या कॅप्सूल अजूनही मिळतात, त्या कॅप्सूल्स आरोग्यदायी म्हणून वापरल्या जातात. पण त्याचबरोबर आपण हेही लक्षात ठेवलं की जवसाचं जे तेल आहे त्याच्यामध्ये सुद्धा तितकंच ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी ॲसिड्सचं प्रमाण असतं जितकं माशांमध्ये असतं. त्यामुळे आपल्याला आरोग्यदायी तेल हवं असेल तर मासेच खायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही शाकाहारी आहात, तुम्ही जवस वापरा, तुम्ही तीळ वापरा, खुरासणी वापरा, त्याच्यात सुद्धा आरोग्यदायी तेल असतं. पण मग सतत एकच तेल वापरण्याच्या ऐवजी आपण त्याकडे पण येऊया. खूप चांगला प्रश्न आहे आपला. तर बऱ्याच वेळा मी सांगतो की दर 2 महिन्याने तेलाचं रोटेशन करा. 2 महिने शेंगदाणा तेल, 2 महिने जवसाचं तेल, 2 महिने सूर्यफूल तेल, 2 महिने सोयाबीन तेल, असं रोटेशन करा किंवा त्याचं मिक्सचर करा आणि ते वापरा. दोन्ही सारखंच आहे. कारण प्रत्येक बियाणामध्ये काही स्पेशालिटी असते, ज्याच्यात काही बियाणांमध्ये कुठलं विटॅमिन जास्त असतं, कुठलं मिनरल जास्त असतं, जे आपल्या शरीराला फायदेशीर असतं. त्यामुळे आपण प्रत्येक तेलबी जे आहे त्याचा वापर करायला हवा आणि तो रोटेशनने करायला हवा. सरसरलाट फक्त शेंगदाणा तेलच वापरायचं किंवा फक्त सूर्यफूल तेलच वापरायचं असं न करता आपण तेलाचा स्रोत बदलत राहायचा. त्यामुळे आपल्याला त्यापासून मिळणारे फायदे मिळत राहतात. रिफाईंड गोष्टींचा किंवा प्रक्रिया केलेल्या गोष्टींचा अजून एक उदाहरण म्हणजे मीठ. आता आपण जे पांढरं मीठ वापरतो ते प्युअर सॉल्ट असतं. टाटाचं घ्या किंवा अजून मला कुठल्या कंपनीला दोष द्यायचा नाही, पण आपण जे मीठ वापरतो ते फक्त मीठ असतं. पूर्वी लवण म्हणायचे की समुद्रातून जे आपण प्राप्त करतो किंवा हिमालयामध्ये जे लालसर दिसणारं मीठ मिळतं, त्या मिठामध्ये खूप खनिज, जीवनसत्व आणि पाचक द्रव्य असतात. आपल्याला ऐकून माहिती असेल की लवण जर वापरलं, जर आपलं पोट बिघडलं असेल तर लवणयुक्त औषध दिलं जातं किंवा स्वयंपाकात जर लवण वापरलं तर पोट खराब होण्याची शक्यता कमी असते, कारण त्याने पाचक द्रव्यांचा स्त्राव वाढतो. काळं मीठ ज्याला म्हणतात, काळं मीठ. तर ही सुद्धा हे रिफाईंड गोष्टीचं एक उदाहरण झालं की पांढरं मीठ. त्याच्याऐवजी जर आपण काळं किंवा लालसर असलेलं मीठ वापरलं तर ते आपल्याला जास्त आरोग्यदायी असतं. आणि मीठ शुद्ध स्वरूपात जेव्हा वापरतो तेव्हा त्याचं प्रमाण जास्त होऊन जातं. तेवढ्याच प्रमाणात आपण जर काळं मीठ वापरलं तर त्याच्यात सोडियम आणि क्लोराईडचं प्रमाण कमी होतं, पोटॅशियमचंही प्रमाण वाढतं, जे आपल्या शरीराला फायदेशीर असतं. डॉक्टर, 2 गोष्टी मला याच्यामध्ये विचाराव्याशा वाटतात. एक म्हणजे आपण मिठाचं जे म्हटलं ते एकतर आयोडेनाइज मीठ आता आपण वापरतो, तो कसा एक हे आहे. आणि हल्ली ना बऱ्याच गाड्या रस्त्याला लागलेल्या असतात, मोठे मोठे दगड मिठाचे ते ठेवलेले असतात आणि ते सर्रास लोक घेत असतात, तर ते कितपत योग्य आहे? चांगला प्रश्न आहे हा. आयोडाइज सॉल्ट ही एक सरकारी योजना आहे. कारण असं लक्षात आलं की भारतीयांमध्ये थायरॉइडचा आजार जास्त आहे. आपण हृदयविकाराच्या कारणांमध्ये थायरॉइडचं एक कारण लक्षात घ्यायला हवं की ज्यांना हायपोथायरॉइडिझम आहे त्यांच्यामध्ये रक्तातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं आणि रक्तवाहिन्यांची किंवा धमन्यांची झीज होण्याचं प्रमाण सुद्धा जास्त असतं. ज्यांचं थायरॉइडचे स्त्राव कमी असतो, T3 आणि T4 या संप्रेरकांचा हार्मोनचा स्त्राव कमी असतो, त्यांना हृदयविकार होण्याची शक्यता जास्त असते. आणि तेवढंच नाही तर थायरॉइडिझमची इतरही अनेक लक्षणं असतात की जसं आपली बुद्धी मंद होते, हृदयाच्या ठोक्यांची गती मंद होते, आपण शिथिल बनतो, आळशी बनतो, त्वचा कोरडी पडते, अंगाला खाज येते. असे इतरही अनेक हायपोथायरॉइडिझमचे लक्षणं म्हणूया किंवा आजार म्हणूया त्याच्याशी निगडीत असतात. तर जेव्हा सरकारच्या लक्षात आलं की मिठामधून जे आयोडीन मिळतं, जे पूर्वी समुद्राच्या मिठामधून मिळायचं,
ते रिफाईंड मिठामध्ये आयोडीनचं प्रमाण कमी झालं. त्यामुळे सरकारने हे सगळ्या मीठ कंपन्यांना सक्तीचं केलं की मिठामध्ये आयोडीन ऍड करा म्हणून. विशेषतः आपण डोंगराळ प्रदेश जर बघितला, आपल्या धुळ्या नंदुरबार साईडला जरी हो, बघितलं हो. तर तिथे हायपोथायरॉइडिझम किंवा गलगंड, इथे मोठी गाठ येते गळ्याच्या खाली, तर त्याचं प्रमाण जास्त आहे. कारण तिथे जे मीठ वापरलं जातं त्याच्यात आयोडीनचं प्रमाण कमी असतं. आयोडीनचे दुसरे स्रोत म्हणजे मुळे, डिंगऱ्या, हे जे थोडेसे तिखट असलेल्या भाज्या असतात, हो. त्याचा तिखटपणा हा आयोडीनमुळे असतो. अच्छा. आणि त्याचा जर वापर केला तर आपल्याला हायपोथायरॉइडिझमचा त्रास कमी होतो आणि पर्यायाने हृदयविकार सुद्धा कमी होतो. आपण बघा, आपण कुठल्याही दिशेने जा, शेवटी हृदयविकारावर येतं. आपण आयोडीनचा प्रश्न काढला, मिठाचा प्रश्न काढला आणि तो हृदयविकारावर येऊन थांबतो. त्यामुळे अशी आपण एक गोष्ट पिन पॉइंट नाही करू शकत की याच्यामुळे हृदयविकार होतो. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या हृदयविकाराच्या रिस्क फॅक्टर्स बनू शकतात. जे मिठात आयोडीनचं प्रमाण कमी असेल तरी सुद्धा तो हृदयविकारासाठी रिस्क फॅक्टर बनतो. पण सर, गलगंड असेल समजा तर आयोडीनचं मीठ घेणं आहे, पण का सरसकटच आयोडीन सगळ्यांनी वापरावं? आता सरकारने तर नियम केला होता की सरसकट सगळ्यांनी वापरावं म्हणून. त्यात धोकादायक काहीच नाहीये, कारण जर अतिरिक्त आयोडीन झालं तर ते शरीरातून उत्सर्जित केलं जातं, म्हणजे हरकत नाही. त्यामुळे त्याच्यापासून नुकसान होत नाही. पूर्वी ज्यांना गलगंड होतं त्यांना लुगॉल्स आयोडीन म्हणून औषध द्यायचे, की आयोडीनचे ड्रॉप्स द्यायचे आणि ते दुधात टाकून किंवा इतर अन्नपदार्थात मिसळून आयोडीन दिलं जायचं. तर त्याच्यामुळे गलगंडाचं प्रमाण बरंच कमी झालं आणि त्यापासून होणारे दुष्परिणाम सुद्धा खूप कमी झाले. त्यामुळे आयोडाइज साल्ट घ्यायला काहीच हरकत नाही.